एकच ध्यास एकच श्वास, सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास 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 संवाद जनतेशी. श्रोते हो नमस्कार. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी मानसी सोनटक्के आपलं मनपूर्वक स्वागत करते. 10वीच्या परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कसून तयारी केली आहे. शाळेतील शिक्षक आणि पालक देखील मुलांनी अभ्यास कसा करायचा याविषयी वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण परीक्षेची भीती दूर करण्यासाठी खास आमंत्रित केलंय समुपदेशक आणि शिक्षण तज्ज्ञ श्रीयुत महेंद्र बैसाणे यांना. खरं तर बैसाणे सर आपल्याला परिचित आहेत ते भारूकाका.com या वेबसाईटच्या माध्यमातून. या वेबसाईटच्या माध्यमातून 10वी आणि 12वी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्पलाईनद्वारे विनामूल्य मार्गदर्शन ते करीत असतात. याबरोबरच विविध वृत्तपत्र तसंच राज्य शिक्षण मंडळाचं शिक्षण संक्रमण या मासिकातून विद्यार्थ्यांना समुपदेशन करत असतात. तसंच विविध शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अभ्यास, शिक्षण, करिअर यावर विविध उपक्रम देखील ते राबवतात. नमस्कार सर. नमस्कार. बैसाणे सर, 10वीच्या परीक्षा या आयुष्याच्या खरं तर टर्निंग पॉइंट ठरतात आणि म्हणूनच या परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितचपणे 10वी हा विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक जीवनातील किंवा पुढील आयुष्यात ते कोणतं शिक्षण घेणार, कुठलं करिअर निवडणार यासंबंधीचं 10वी-12वी हा एक निर्णायक टप्पा ठरतो. म्हणजे त्यांच्या करिअरच्या प्रवासातील खरं तर हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण प्रचलित शिक्षण व्यवस्थेनुसार 10वीच्या गुणांवरच ठरतं की त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, कुठलं करिअर निवडायचं. आणि या सगळ्या दृष्टीने बघितलं तर 10वी-12वी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरतो. पण म्हणजे याचा अर्थ 10वीची परीक्षा म्हणजे सर्वस्व आहे का, तर असं नाही आहे. म्हणजे आयुष्यात आपल्याला अनेक परीक्षांना सामोरे जायचं असतं. परंतु करिअरच्या दृष्टीने विचार केला तर हा टर्निंग पॉईंट आहे किंवा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून, त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य ते सहकार्य केलं, त्यांच्या शिक्षकांची मदत घेतली तर 10वी-12वीच्या परीक्षा अतिशय आनंदाने आणि तणावरहित पार पाडल्या जाऊ शकतात. नक्कीच. पण मला असं विचारावसारखं वाटतं की परीक्षेच्याच वेळी अशा प्रकारचा ताण का असतो, किंवा याबद्दल आपली काही वेगळी निरीक्षणं काय आहेत आणि यावर उपाय काय आहेत? 10वी-12वी म्हटलं की अगदी पालकांवर सुद्धा ताणतणाव असतो आणि कुठेतरी याची पाळमुळं आपण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही पण समाजामध्ये जे काही गैरसमज आहेत, म्हणजे 10वीला जास्तीत जास्त मार्क मिळून प्रत्येक विद्यार्थ्याने सायन्सला जाणं किंवा डॉक्टर किंवा इंजिनियरच बनावा हा जो अट्टहास समाजामध्ये आहे, त्या अट्टहासापोटी विद्यार्थ्यांवरती कुठेतरी दडपण येतं. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याची आवड कला शाखेमध्ये असेल, कला विषयांमध्ये त्याचा रस असेल, त्याला वाणिज्य शाखांमध्ये तो कदाचित चांगलं करू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून समाजाचा एकूणच कल हा असतो की जास्तीत जास्त मार्क मिळायला हवेत, जास्तीत जास्त अभ्यास करायला हवा. मग तिथे अगदी 10वी-12वीची जर का तुम्ही घरात जर का डोकावून बघितलं तर तिथे केबल कलेक्शन बंद केलेलं असतं आणि एक विशिष्ट प्रकारचा तणाव भरून राहिलेला असतो. अगदी वडील किंवा पालकांचे मित्रमैत्रिणींमध्ये पण विषय असतो की बाबा ह्या वर्षी आमचं 10वीचं वर्ष आहे. तर हे जे अवास्तव दडपण दिलं जातं विद्यार्थ्यांवरती आणि इथूनच खरं ह्या ताणतणावांना सुरुवात होते. खरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वीला गेल्यापासून अतिशय जोरदार अभ्यास चालू असतो, त्याचे ट्युशन चालू असतात, त्याचे एक्स्ट्रा क्लासेस चालू असतात. तर सर्वसाधारण विद्यार्थी ह्या परीक्षांमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावू शकतात. परंतु या दडपणामुळे होतं काय की त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी कमी होत जातो आणि जशी जशी परीक्षा जवळ येते मग पुन्हा तेच टेप वाजवली जाते की परीक्षा जवळ आल्यात. पण मला सांगा, जे विद्यार्थी वर्षभर तो अभ्यास करतायत त्यांना कुठेतरी कंटाळा येत असेल, त्यांना कुठेतरी तेच तोपणा वाटत असेल, तर ह्याच्यावर उपाय काय? तर पालकांचं म्हणणं एकच असतं की अभ्यास आणि अभ्यास. बरं, अभ्यासाच्या पद्धतीसुद्धा काय? तर म्हणजे पुस्तक वाचणं म्हणजेच अभ्यास. कदाचित त्या विद्यार्थ्याचं लक्ष दुसरीकडे असेल किंवा त्याचा अभ्यास झालेला असेल आणि त्याचा जो एक विज्ञान असं सांगतं की अभ्यासाचा एक ठराविक पिरियड असतो. म्हणजे तुम्ही साधारणपणे 45 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मेंदूला कुठेतरी विश्रांती हवी असते.
तर ब्रेक जर दिला तर मेंदू त्याचा पुन्हा ताजातवाना होऊन पुन्हा तो चांगल्या प्रकारे अभ्यास केला जाऊ शकतो. परंतु आईवडिलांची अशी अपेक्षा असते की सकाळी लवकर उठायला हवं आणि तिथे अभ्यासाला सुरुवात व्हायला हवी, दुपारीसुद्धा अभ्यास व्हायला हवा, रात्री झोपेपर्यंतसुद्धा अभ्यासच व्हायला हवा. आणि ह्या कुठेतरी जास्तीच्या दडपणाने विद्यार्थ्यांवर दडपण येतं, ताणतणाव वाढत जातो आणि मग एक दुष्टचक्र चालू होतं. म्हणजे ताण आला की त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांची कार्यक्षमता कमी होते. कारण व्यक्ती जर का आनंदी असेल, तणावरहित असेल तर तो चांगली कामगिरी करतो. पण तणावाखाली किंवा जास्तीच्या तणावाखाली मग त्याचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला की पुन्हा त्याचं मन भरकटायला लागतं, मग त्याचं अभ्यासावरती लक्ष लागत नाही आणि पुन्हा मग आईवडिलांचं दडपण चालू असतं की तुझं लक्ष कुठे आहे, तू काय अभ्यास करत नाही आहेत आणि पुन्हा मग त्याचा आत्मविश्वास त्याच्याने कमी होतो आणि ह्या दुष्टचक्रात विद्यार्थी दुर्दैवाने अडकतो आणि त्याला कुठेतरी असा न्यूनगंड निर्माण होतो की बाबा मला अभ्यास कमी झाला माझा, वर परीक्षेचं दडपण आहेच आहे. तर ह्या सगळ्यांमधून बाहेर होण्यासाठी आईवडिलांनी विद्यार्थ्यांना एक छोटीशी स्पेस दिली पाहिजे. त्यांच्या सवडीनुसार, त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाची पद्धत, अभ्यासाची वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य जर का दिलं तर विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात, चांगल्या प्रकारे ह्या परीक्षांमध्ये कामगिरी करू शकतात. नक्कीच. शिक्षक आणि पालक खरं तर यावेळी विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणत असतात. विद्यार्थी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून अभ्यास हे करतच असतात. अजून काही विशेष सांगाल का की तणाव रहित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? आपल्याकडे जी काही समजुती आहेत की अमुक इतके टक्के मिळवले म्हणजेच तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं यशस्वी करिअर घडू होऊ शकता किंवा यशस्वी होऊ शकता, हा मुद्दा कुठेतरी पालकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती सुद्धा जास्तीचा तणाव आणत असतो. जर का विद्यार्थ्यांनी आपण स्वतः ठरवलं, खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की करिअरविषयीची माहिती सर्वसाधारणपणे परीक्षांनंतर पालकसुद्धा देतात किंवा विद्यार्थीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या हजेरी लावतात. पण जर का करिअरविषयीची माहिती विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला दिली आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून जर का आपलं करिअर ठरवलं, आपला शिक्षणक्रम ठरवला, आपली ध्येय ठरवली, तर ते विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सेल्फ मोटिवेटेड होऊन अभ्यास करतील. आणि अभ्यासाच्या सुद्धा काही विशिष्ट पद्धती जर का आपण जाणून घेतल्या, अभ्यासाचं काही तंत्र असेल किंवा त्याचं विज्ञान काय आहे सांगतं ते जर का जाणून घेतलं तरीसुद्धा चांगला अभ्यास होऊ शकतो. एक मला उदाहरण द्यावंसं वाटतं की प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत ही वेगळी असते. नक्कीच. म्हणजे साधारणपणे आपण 4 प्रकारांमध्ये व्यक्ती ज्ञान ग्रहण करतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळ्या प्रकारे ज्ञान ग्रहण करतो. एक प्रकारचे विद्यार्थी असतात जे ऐकून जास्त चांगलं शिकतात, म्हणजे त्यांना ऑडिटरी म्हटलं जातं. काही विद्यार्थी असतात ते बघून म्हणजे चार्ट किंवा पिक्चर्स किंवा व्हिडिओज या माध्यमातून चांगलं ते शिकवू शकतात. काही विद्यार्थी त्यांना प्रयोग करायला आवडतं, त्यांना प्रत्यक्ष गोष्टी हाताळायला आवडतात. काही विद्यार्थ्यांना लिहून जास्त लक्षात राहतं आणि काही विद्यार्थी असे असतात हे सगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. मग विद्यार्थ्यांना जर का ही जाणीव करून दिली की त्याची अभ्यासाची पद्धत कोणती आहे किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा जर का अशा प्रकारे स्वतःचं आत्मचिंतन केलं किंवा स्वयंमूल्यांकन केलं की आपली अभ्यासाची पद्धत कोणती आणि त्या पद्धतीतनं आपल्याला चांगले परिणाम मिळतात, अशा पद्धतीचा जर का आपण जास्तीत जास्त वापर केला तर अभ्यास कंटाळवाणा होणार नाही आणि आपण विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करून जास्त गुणसुद्धा मिळू शकतात. आणि अशी अनेक तंत्र आहेत. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास हा धोशा लावला जातो, परंतु अभ्यास कशासाठी करायचा, अभ्यास किती करायचा आणि अभ्यास कसा करायचा हे जर का विद्यार्थ्यांना अशा प्रकारे काही तंत्रांच्या माध्यमातून जर का विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली, त्यांना मार्गदर्शन दिलं गेलं तर विद्यार्थी या तंत्रांचा वापर करून अजून चांगला अभ्यास करू शकतात. खरं तर स्वतःची अभ्यासाची पद्धत कोणती आहे हे सुरुवातीला जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने मग जर आपण अभ्यास केला किंवा पद्धत आपली ठरवली तर ते जास्त सोयीचं आणि सोपं सर्वांसाठीच पडेल असं काहीसं मत आपलं आहे. बैसाडे सर, मला तुम्हाला आणखीन एक विचारावंसारखं वाटतं की ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांच्या अभ्यासाच्या संबंधात वेगवेगळ्या अडचणी असतात, तर या अडचणींना त्यांनी कसं सामोरं जावं असं तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे आज विज्ञान तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, इंटरनेट किंवा ह्या सगळ्या माध्यमातून किंवा TV असतील, दूरचित्रवाणी आहेत, रेडिओ आहेत, तर या माध्यमातून तसा म्हणजे माहितीच्या किंवा ज्ञान मिळवण्याच्या स्वरूपातला फारसा फरक राहिलेला नाही आहे. पण तरीसुद्धा ग्रामीण विद्यार्थी असतील, काहींच्या शाळा लांब असतील, आज पण काही असे विद्यार्थी असतील की ज्यांना चालत शाळेत जायला लागतं 1-1, 2-2 मैल, तर अशा प्रकारे फरक असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे साधनं उपलब्ध असू शकतात.
म्हणजे साधारणपणे करिअर मार्गदर्शन असेल किंवा इतर प्रकारचे जे सारखे कार्यक्रम, जी अद्ययावत माहिती असेल या संदर्भातली, ती विद्यार्थ्यांपर्यंत शहरी भागामध्ये जास्त लवकर पोहोचू शकते. परंतु मला वाटतं आजच्या काळामध्ये खूप जास्त असा फरक राहिलेला नाही शहरी आणि ग्रामीण. विज्ञान तंत्रज्ञानाच्या स्वरूपामध्ये बऱ्याच गोष्टी अगदी गावापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत. अगदी मोबाईल वगैरे हे जे साधनं आहेत, इंटरनेट ह्या जी साधनं आहेत, ॲक्च्युली ह्याचा वापर केला गेला तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ आम्ही जी वेबसाईट चालू केली आहे भारूकाका.com, या वेबसाईटवर अतिशय चांगलं साहित्य उपलब्ध आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला कोणीही व्यक्ती ते जे काही साहित्य आहे, जे काही भारू काकाची पत्रे आहेत, जी विद्यार्थ्यांना अभ्यास, शिक्षण, करिअर या विषयावर अतिशय चांगलं मार्गदर्शन देऊ शकतात. ते PDF फॉर्ममध्ये ते फाईल्स आहेत ते डाउनलोड करू शकतात. म्हणजे जर का विद्यार्थ्यामध्ये एक जाणीव जर का निर्माण झाली की मला शिक्षण घ्यायचं आहे, मला पुढे जायचं आहे, तर ती जाणीव जर का सर्वप्रथम विकसित झाली तर आपण कोणत्याही मार्गाने आपलं उद्दिष्ट किंवा शिक्षणाचं ध्येय हे साध्य केलं जाऊ शकतं. मग आजच्या काळामध्ये फारसा फरक राहिलेला नाही ग्रामीण किंवा शहरी. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून फरक हा खरं तर कमी झालाय, पण तरी देखील विद्यार्थी इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन आणि त्यातील ॲप्स याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करताना दिसतात. तर त्याचे बरे वाईट परिणाम कोणते पाहायला मिळतात, आपण जरा सांगाल? अगदी बरोबर. एकूणच विज्ञान, आधीच्या काळी आपल्याला एक निबंध द्यायला सांगितलं आहे की विज्ञान शाप की वरदान. अगदी त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान सुद्धा शाप की वरदान. म्हणजे आपण जसं वापरू तसं आहे. म्हणजे अगदी अणुतंत्रज्ञान जे आहे, तुम्ही अणुऊर्जा तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात आणि त्याचा अणुबॉम्ब सुद्धा विध्वंसक रूपाने सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे आजचं जे काही अत्याधुनिक ॲप्स किंवा स्मार्टफोन्स आहेत या संदर्भात पण आपल्याला म्हणता येईल. मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देण्याआधी स्मार्ट विद्यार्थी सुद्धा बनवणं गरजेचं आहे. आणि मोबाईल साक्षरता असा एक शब्दप्रयोग मी करेल की जे काही नवीन स्मार्टफोन्स आलेत ते आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला पुढे जाण्यासाठी त्यांचा वापर कसा करता येईल हे जर का आपण विद्यार्थ्यांना शिकवलं, आणि याच्यामध्ये खास करून पालकांची भूमिका, पालक त्यांना ह्या प्रकारे मदत करू शकतात, पालक त्यांना चांगल्या ह्या प्रकारे गाईड करू शकतात, कारण त्यांचा जास्त संपर्क असतो. तर निश्चितपणे स्मार्टफोन, अदरवाईज असं म्हटलं जातं की इंटरनेट हे म्हणजे हे मोहमायेचं जाळं सुद्धा आहे. जर ह्याचा आपण चांगला वापर केला नाही तर कदाचित आपली तरुण पिढी ह्या मोहमायेच्या जाळ्यात अडकू सुद्धा शकतात. त्यामुळे दोन्ही बाजू आहेत. जर का आपण त्याचा चांगला वापर केला तर निश्चितपणे आपल्याला खूप जास्त त्याचा आपल्या प्रगतीसाठी ह्या तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येऊ शकतो. बैसाणे सर, परीक्षांच्या अनुषंगाने येणारा तणाव आणि त्यापासून मुक्त कसं व्हावं या संदर्भात आपण उद्या देखील बैसाणे सरांबरोबर बोलणार आहोत. आपण आज या ठिकाणी आलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केलं, आमच्याबरोबर बातचीत केली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास 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 संवाद जनतेशी. श्रोतेहो नमस्कार. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी मानसी सोनटक्के आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, काल दिलखुलास कार्यक्रमात परीक्षेची भीती दूर करण्यासाठी आपल्यासोबत बातचीत करायला आले होते समुपदेशक आणि शिक्षणतज्ज्ञ श्रीयुत महेंद्र बैसाणे. आज आपण त्यांना पुन्हा या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याकडनं अधिक जाणून घेण्यासाठी. खरं तर भारूकाका.com या वेबसाईटच्या माध्यमातून महेंद्र बैसाणे सर आपल्याला परिचित आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून 10वी-12वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास हेल्पलाईनद्वारे मोफत मार्गदर्शन ते करतात. नमस्कार बैसाणे सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. बैसाणे सर, प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याला यश मिळतंच असं काही नाही. कधीकधी विद्यार्थी नापास देखील होतात किंवा कमी मार्क्स मिळतात. तर अशा वेळेला अपयश पचवण्याची क्षमता कशी काय विकसित करावी? दरवर्षी महाराष्ट्रातनं 30 लाखाच्या वर विद्यार्थी 10वी-12वीची परीक्षा देतात आणि यातून साधारण 5-6 लाख विद्यार्थी नापास होतात. आणि ह्या नापास विद्यार्थ्यांचा एवढा बिकट प्रश्न असतो की ते पुन्हा नापास होतात, कारण त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. त्यांना त्यांच्या पालकांकडून त्यांना
पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही, समाजामध्ये त्यांना हिणवलं जातं आणि अशा प्रकारे हे विद्यार्थी मागे पडतात. ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये साधारणपणे 5 लाखांपैकी एक साधारण 1-1.5 लाख विद्यार्थी फक्त परीक्षेला बसतात आणि त्यातले अवघे 30-40 हजार पास होतात. म्हणजे 5 लाखातनं फक्त 30-40 हजार हे फक्त पास होऊन त्यांच्या नियमित करिअरच्या दिशेने वाटचाल करतात. इतर उरलेले जे विद्यार्थी आहेत ते अपयशाच्या खाईमध्ये कुठेतरी लोटले जातात. खरं म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना जर का योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते सुद्धा राहिलेले 1 किंवा 2 विषय सहज पास होऊ शकतात. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अशी काहीतरी क्षमता असते, ती क्षमता जर का त्या व्यक्तीच्या लक्षात आणून दिली तर प्रत्येक व्यक्ती हा 10वी आणि 12वीचे राहिलेले काही विषय पास होणं काही मोठी गोष्ट नाही आहे. या संदर्भात मी 2 ओळी म्हणू इच्छितो की अपयश हे अल्पयश नसे शेवट जीवनाचा, वादळ वाटांवरती दिवा जळू दे आशेचा. म्हणजे पालकांनी जर का ह्या विद्यार्थ्यांवरती थोडा विश्वास टाकला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या विद्यार्थ्यांनी जर का मनामध्ये जिद्द बाळगली की त्यांना राहिलेले विषय आणि ह्या 10वी 12वीच्या परीक्षा त्यांना उत्तीर्ण व्हायचं आहे, तर निश्चितपणे ते राहिलेले विषय पास होऊ शकतात. म्हणजे बघा असं की जर का ह्या वर्षीसुद्धा एक साधारणपणे 3-4 लाख जरी विद्यार्थी नापास होणार असतील आणि आत्ता जर का काठावरच्या ह्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जर का आपलं योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर मला वाटतं निदान यातले काही विद्यार्थी तरी निश्चितपणे म्हणजे जे नापास होणार आहेत ते पास होऊ शकतात, जे काठावर पास होणार असतील ते चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात. असा या अतिशय चांगला काळ आहे आणि म्हणून मी आपल्या विभागाचं अत्यंत अभिनंदन करतो की या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावरती आपला हा कार्यक्रम होतोय. दुसरा अपयशाबद्दलचा मुद्दा सांगायचा झाला तर आज जगातले कित्येक व्यक्ती मोठमोठ्या व्यक्तींवरती, त्यांच्या करिअरवरती, त्यांच्या जीवनाकडे जर का बघितलं आपण तर अक्षरशः ते ड्रॉपआउट आहेत. म्हणजे ज्यांनी शाळा कॉलेजेस सोडून दिले. फेसबुकचा मार्क झुकरबर्ग म्हणा किंवा बिल गेट्स म्हणा किंवा असंख्य अशी उदाहरणं आहेत. म्हणजे याचा अर्थ एखाद्या परीक्षेतलं अपयश हे काही तुमच्या आयुष्याचं अंतिम सत्य नसतं. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक परीक्षा येत असतात. तुमच्या पावलोपावली जर का तुम्ही योग्य ते निर्णय घेतले आणि तुमच्या जीवनाला दिशा दिली तर या अपयशातून सुद्धा हे विद्यार्थी बाहेर पडू शकतात आणि आपलं चांगलं करिअर घडवू शकतात. पण असं बरेचदा आपण पाहतो समाजामध्ये की पालक इतर मुलांशी आपल्या पाल्यांची तुलना करतात, तर हे कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही निसर्गजात चांगले गुण असतात. आपण त्या चांगल्या गुणांना जर का वाव दिला तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं अगदी घवघवीत यश मिळू शकतं. म्हणजे कोणी एखादा चित्रकार बनू शकतो, कोणी एखादा चांगला शिक्षक बनू शकतो, कोणी शास्त्रज्ञ बनू शकतो, कोणी समाजसेवक बनू शकतो. तर अशा प्रकारचे ह्या सर्व जवळजवळ कित्येक शेकडो करिअर्स आहेत. पण ह्या सगळ्या करिअर्सना आपण बाजूला ठेवून पालक मंडळी जी आहे ती साधारणपणे काही ठराविक करिअर्सवरतीच फक्त विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करतात आणि मग एखाद्याला जरी शिक्षक व्हायचं असेल, एखाद्याला कला शाखेमध्ये जायचं असेल तरी त्याची आवड कुठेतरी डावलली जाते. का? तर बाजूचा विद्यार्थी इंजिनिअरिंग करतो म्हणून आपला मुलगासुद्धा इंजिनिअरिंगला जायला हवा. बाजूची मुलगी वैद्यकीय शिक्षण घेते म्हणजे आपल्या मुलीने सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेतलं पाहिजे. ही तुलना असतेच. खरं म्हणजे तुलना कुठेतरी असावी. एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना, चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या विचारांची तुलना आपण करू शकतो, पण त्यालासुद्धा कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. आपण इतरांचं ओझं आपल्या मुलांवर लादू नाही शकत. त्यामुळे पालकांनी अतिशय लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या मुलाची क्षमता ओळखा, त्याचा कल कुठल्या बाजूला आहे ते ओळखा आणि त्या दृष्टीने जर का त्याला चालना दिली तर प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं कामगिरी बजावू शकतो. नक्कीच. एक गोष्ट मुलांच्या शिस्तीबद्दल आणि त्यांनी मनावर ताबा मिळवण्याची ही जी काही सवय असते, संस्कार ते कसे बिंबवता येऊ शकतील? खरं म्हणजे पालकांची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. एकीकडे पालक ज्यावेळेस काही गोष्टी चुकीच्या घडत जातात, म्हणजे तुलना केली जाते, मुलांना फक्त मार्कांच्या मागे लावलं जातं आणि मग सुरुवातीपासून पालक एक सवय लावतात की तू इतके मार्क मिळवले तर तुला हे दिलं जाईल, तू हे केलं तर ते जे केलं जाईल. म्हणजे कुठल्याही अपेक्षा न ठेवता आपल्या मुलांवरती आपण जर का निखळ प्रेम केलं, ते जसे आहेत तसे, ज्या पद्धतीने आहेत तसं जर का स्वीकारलं तर विद्यार्थी खूप चांगली कामगिरी करतात. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल किंवा स्मार्टफोन ह्याचा जरी विचार केला तरी विद्यार्थ्यांना कुठेतरी नाही म्हणायची सवय लावली पाहिजे. म्हणजे लहानपणापासून जर का आपण विद्यार्थ्यांना नाही म्हणायची सवय, म्हणजे काय आपण घेऊ शकतो आणि काय नाही घेऊ शकत, काय करणं चांगलं आहे आणि काय करणं चांगलं नाही आहे, तर अशा प्रकारे लहानपणापासून जर का पालकांनी आपल्या मुलांवरती, विद्यार्थ्यांवरती नाही म्हणायला शिकवलं आणि चांगलं आणि वाईट ह्यातला फरक करायला शिकवलं तर मला वाटतं चांगले संस्कार घडतात. त्यातूनच शिस्त लागते.
नकार पचवण्याची सवय लागते. आणि अपयश सुद्धा काय असतं तर एक नकारात्मक भावना असते. जर का नकार पचवण्याची सवय असेल विद्यार्थ्याला तर कधी काळी एखादी अनपेक्षितपणे आलेलं अपयश सुद्धा ते विद्यार्थी पचवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये कितीही चांगले गुण असतील, कितीही चांगल्या क्षमता असतील, पण त्याला जर का शिस्त नसेल तर काही गोष्टी त्या वाया जाऊ शकतात. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणतो की पोलीस आणि गुंड ह्याच्यामध्ये फरक काय असेल तर दोघांमध्ये तीच क्षमता असते, परंतु पोलीस चांगल्या कामांसाठी झटत असतात आणि दुष्ट प्रवृत्तीचे जे व्यक्ती असतात त्या चुकीच्या मार्गाने कुठेतरी त्यांचा मार्ग चुकलेला असतो. म्हणजे तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल पण त्याला शिस्त असणं गरजेचं आहे आणि संस्कार असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कोणती गोष्ट करताना मी स्वतःसाठीच न करता आपण हे पालकांसाठी, समाजासाठी, देशासाठी ही सुद्धा भावना जर का विद्यार्थ्यांमध्ये लावली तर ते चांगली कामगिरी करतील. त्यांना कुठून तरी प्रेरणा मिळेल की तुमचं 10वी-12वी म्हणजे नुसतं तुमचं स्वतःसाठी नाही आहे, तर तुम्हाला एक संधी मिळणार आहे तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या देशासाठी, तुमच्या समाजासाठी काम करण्यासाठी एक संधी त्यातनं मिळणार आहे. आपली भावी पिढी संस्कारक्षम व्हावी यासाठी कोणती नीतिमूल्य त्यांच्यात असावी असं वाटतं? मला वाटतं इथे पालकांसाठी पुन्हा ह्या संदर्भात खूप मोठी भूमिका आहे की म्हणजे विद्यार्थ्यांवर आपण मुलांवर काय संस्कार करतो यापेक्षा आपण काय नीतिमूल्य जोपासतो. म्हणजे मुलं जे असतात ते साधारणपणे आपल्या आईवडिलांकडनं किंवा आजूबाजूला किंवा समाजाकडनं जास्त शिकत असतात. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट खोटं बोलू नये किंवा चांगले कामं करण्याविषयी जर का पालक स्वतः त्या गोष्टी करत असतील तर त्यांच्यावरती, मुलांवरती तशा प्रकारचे संस्कार आपोआप होतात. त्यामुळे पालकांनी ह्या संदर्भामध्ये खूप जागरूक असणं गरजेचं आहे. जे गुण आपल्या मुलांमध्ये त्यांना अपेक्षित आहेत पालकांना, त्यांनी ते स्वतः जर का केले तर मुलांमध्ये आपोआपच अशा प्रकारचे गुण आणि चांगले नीतिमूल्य जोपासले जातील. यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणतेही काम करताना मानवी जीवन हे खूप अमूल्य असतं. आपण फक्त स्वतःचा विचार न करता आपण इतरांचाही विचार केला, आपण समाजाचा विचार केला, आपण देशाचा विचार केला तर आपोआपच काही गोष्टी कमी होतील. दुसरं म्हणजे मानवी मूल्य सुद्धा महत्त्वाची आहेत. चांगली कामगिरी करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याग हा सुद्धा एक चांगला गुणधर्म आहे. हे जर का मुलांमध्ये आपण जोपासायचा प्रयत्न केला, त्यांना अशा व्यक्तींचे चरित्र वाचण्याची सवय लावली किंवा व्यक्तींना भेट करून दिली. आपल्या समाजामध्ये बरेच असे चांगल्या व्यक्ती असतात, आपण त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे. त्यांचे कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांवरती खूप चांगले संस्कार घडतात. नक्कीच. एक जाता जाता शेवटचा प्रश्न, परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी त्याप्रमाणेच काही विषयात नापास झालेले विद्यार्थी असतात, तर तुम्ही त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांच्या पालकांना मार्गदर्शन म्हणून काय सांगाल? खरं म्हणजे नापास होणं किंवा कमी गुण मिळवणं हे आपण टाळू शकतो. या कार्यक्रमाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना मी आवाहन करतो, जर का काही विद्यार्थी आपल्याला असं दृष्टीस येत असेल त्यांचे पूर्वपरीक्षांच्या माध्यमातून किंवा कशावरनं जर कळत असेल की हा विद्यार्थी कुठेतरी मागे पडतोय, आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण यदा कदाचित एवढं सगळं करूनसुद्धा जर का तुम्हाला कमी मार्क मिळाले तर काहीच बिघडत नाही. अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कमी गुण मिळून तुम्हाला काय होणार? तुम्हाला सायन्सला ॲडमिशन मिळणार नाही कदाचित, तुम्हाला वाणिज्य शाखेत कदाचित ॲडमिशन मिळणार नाही, परंतु तुम्हाला कला शाखेकडे जावं लागतं. पण मी म्हणेन की कला शाखेतनं जाऊन तुम्ही काय करू शकतात? तर अगदी गमतीची गोष्ट आहे की आज कला शाखेतनं गेलेले जे विद्यार्थी आहेत तुम्ही IAS सुद्धा होऊ शकतात. म्हणजे शिक्षणाचा शेवटी तुम्ही कसा वापर करतात ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की तुम्हाला 10वी किंवा 12वीत कमी मार्क मिळाले आणि तुम्ही कला शाखेत गेलात आणि कुठेतरी तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन झालं आणि तुम्ही UPSC MPSCच्या परीक्षांकडे वळलात आणि तुम्ही सनदी अधिकारीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे कमी मार्क मिळाले किंवा अपयश आलं तरी काही हरकत नाही, परंतु आता संधी आहे, आता आपण हे सगळं टाळू शकतो, एवढंच मी म्हणेल. बैसाणे सर, तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. मला तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या वेबसाईटबद्दल एक थोडक्यात माहिती सर्वांनाच द्या ना. www.bharukaka.com अशी वेबसाईट आहे. अगदी तुम्ही गुगलवर भारूकाका जरी टाईप केलं तरीसुद्धा bharukaka.com असं तुम्हाला दृष्टीस पडेल आणि तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकतात. या वेबसाईटवर PDF फॉर्ममध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन उपलब्ध आहे. अगदी भारूकाकाचे पत्र जे मी स्वतः लिहिलेलं आहे ते पुस्तक, त्या पुस्तकातले सर्व प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. एवढंच नाही तर या वेबसाईटवर तुम्ही काही प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्नसुद्धा विचारू शकतात. त्या वेबसाईटवरती आमचा हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे. 365 दिवस हेल्पलाईन चालू असते.